तर आता आपण पाहत आहोत सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी. पहा, इंग्रज भारतात आले आणि इंग्रज भारतात आल्यानंतर एक सुशिक्षित पिढी आपल्या देशामध्ये घडू लागली. शिक्षण आलं, काही समाजसुधारक आले आणि या समाजसुधारकांनी विविध सामाजिक संस्था स्थापून समाज प्रबोधनाचं कार्य सुरू केलं, ज्यानुसार भारतीयांमध्ये एक जागृती निर्माण करण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. तर या सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी का आल्या? तर आपल्या धर्मामध्ये ज्या काही प्रथा होत्या की ज्या गरजेच्या नव्हत्या, अवैध होत्या, अशा प्रथा ख्रिश्चन मिशनरीने दाखवून द्यायला सुरुवात केली आणि एक धर्म परिवर्तनाचं एक मोठं कार्य त्यांनी सुरू केल्यामुळे आपल्या धर्मामध्ये ज्या काही चुकीच्या बाबी आहेत त्या काढून टाकणे आणि आपला धर्म टिकवणे यासाठी आणि आपल्या लोकांना जागृत करणे यासाठी या सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी काही भारतीयांनी सुरू केल्या, त्या आपण पाहणार आहोत. तरी ते सर्वप्रथम जी धार्मिक सुधारणा चळवळ सुरू केली ती राजा राममोहन रॉय यांनी केलेली आहे. आपण पाहतो राजा राममोहन रॉय हे जे आहेत हे प्रणेते आहेत आपल्या देशामधील धार्मिक सुधारणा चळवळींमधले किंवा सामाजिक सुधारणांमधले प्रणेते राजा राममोहन रॉय. तर राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल आपण समाज सुधारकांमध्ये डिटेलमध्ये पाहूयात. आपला इथे उद्देश हा ब्राह्मो समाज याचा अभ्यास करणे हा आहे, कारण की ती पहिली धार्मिक संघटना आहे. तर ब्राह्मो समाज हा आपण पहिल्यांदा पाहतोय, तो राजा राममोहन रॉय यांनी स्थापन केलेला आहे. ते संस्थापक आहेत. राजा राममोहन रॉय यांना भारतीय पुनर्जागरणाचे जनक असे म्हटले जाते. पहा, हे जनक आहेत. यांनी सुरू केलेलं आहे भारतामध्ये पुनर्जागरण, भारतीय लोकांमध्ये पुनर्जागरण. भारतीय राष्ट्रवादाचे जनकही त्यांना संबोधलं जातं. आधुनिक भारताचे पिता असं त्यांना संबोधलं जातं आणि भूत व भविष्यातील सेतू असंही संबोधलं जातं. कारण राजा राममोहन रॉय यांनी सुरू केलेल्या कार्यापासून भारताचं जे भूतकाळातील बाबी होत्या त्या आणि भविष्य काळातील बाबी होत्या त्या यांच्या मध्ये राजा राममोहन रॉय आहेत. तिथून पुढे भारताचं एक आधुनिक रूप यायला सुरुवात झाली आणि म्हणून त्यांना आधुनिक भारताचे पिता असे संबोधलं जातं. तर आपण पाहूयात ब्राह्मो समाज, जो 20 ऑगस्ट 1828 स्थापन झाला. त्याचे संस्थापक आहेत राजा राममोहन रॉय आणि त्याची स्थापना जी झाली ती झाली कलकत्ता या ठिकाणी. कलकत्ता, आत्ताचं कोलकाता. तर ब्राह्मो समाज जो स्थापन झाला त्याचा नेमका स्थापनेमागचा उद्देश काय होता हे आपण पाहतोय. तर त्याच्या मागचा जो उद्देश होता, पहा याच्यावरती प्रश्न येतो किंवा तत्वांवरती प्रश्न येतो. तर उद्देश जो होता तो हिंदू धर्मातील कुप्रथा व रूढी परंपरा दूर करणे. आपण आत्ताच पाहिलं ख्रिश्चन मिशनऱ्यांनी हिंदू धर्मातील ज्या कुप्रथा आहेत ते दाखवून देऊन धर्म परिवर्तनाला सुरुवात केली होती. त्यामुळे मग ह्या कुप्रथा आणि रूढी परंपरा दूर करून हिंदू धर्म टिकवणे हा जो उद्देश होता तो ब्राह्मो समाजाचा होता, की कुप्रथा आणि रूढी परंपरा दूर करणे. याची जी तत्व होती ती तत्व आपण पाहतोय. पहा, ब्राह्मो समाजाची तत्वांवरती प्रश्न येतो आणि कोणत्या समाजाची ही तत्वे आहेत असं विचारलं जातं. त्यामुळे हे लक्षात घ्या, ईश्वर हा सर्व विश्वाचा निर्माता नियंता आहे. ईश्वर हा निर्माता नियंता आहे, तो निराकार आहे. दुसरं जे तत्व आहे ते मूर्तीपूजेला विरोध, म्हणजे ब्राह्मो समाजाने मूर्तीपूजेला विरोध केलेला आहे. मूर्तीपूजा ही त्यांच्यात म्हणजे त्याच्यात नव्हती, त्याला विरोध होता. त्याच्यानंतर परमेश्वर एकच आहे, परमेश्वर हा एकच आहे, एकेश्वरवादाचा त्यांनी पुरस्कार केलेला आहे. म्हणजे आपण जे अनेक देवी देवता मानतो हे नाही, एकच परमेश्वर आहे. थोडक्यात एकेश्वरवादाचा पुरस्कार केलेला आहे. जगातील सर्व धर्मातील तत्वज्ञानाबद्दल आदर बाळगा असं त्यांनी सांगितलं आणि मानवजाती संबंधी प्रेम असावं असंही त्यांचे तत्व होतं ब्राह्मो समाजाचं. तर आपण तत्व जे पाहिले त्यात पुन्हा एकदा पहा, ईश्वर निर्माता नियंता आहे, तो निराकार आहे, मूर्तीपूजेला विरोध, एकेश्वरवादाचा पुरस्कार, जगातील सर्व धर्मातील तत्वज्ञानाबद्दल आदर आणि मानवजाती संबंधी प्रेम. नंतर आपण कार्य पाहतोय. पहा, ब्राह्मो समाजाची कार्य जर पाहिले तर हिंदू धर्मातील कुप्रथांचा विरोध केलेला आहे.
कुप्रथांचा केला आहे विरोध, सतीप्रथा, बहुपतित्व, विवाह, वेश्यागमन, जातीवाद यांना विरोध केलेला आहे. विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केलेला आहे. विधवा पुनर्विवाहाचा केलेला आहे पुरस्कार केलेला आहे. ब्राह्मो समाज ही धार्मिक प्रबोधनासाठी स्थापन झालेली प्रथम संस्था होती. आपण पाहिलं मगाशीच राजा राममोहन राय हे जनक आहेत, भारतीय पुनर्जागरणाचे ते जनक आहेत. आणि म्हणूनच ब्राह्मो समाज ही धार्मिक प्रबोधनासाठी स्थापन झालेली प्रथम संस्था आहे, म्हणून ते जनक आहेत, त्यांनी ती स्थापन केलेली आहे. त्याच्यानंतर मग हे झालं ब्राह्मो समाजाचे आपण पाहिले तत्व, उद्देश पाहिलं आणि कार्य पाहिले आता. परंतु ब्राह्मो समाजाचं पुढं काय झालं याच्यावरती प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे, पण पुन्हा आला तर ब्राह्मो समाजाचं पुढं काय झालं तर राजा राममोहन राय यांच्या मृत्यूनंतरची ब्राह्मो समाजाची कार्य आपण पाहूयात. आधी राजा राममोहन राय यांचा मृत्यू झाला 1833 मध्ये. त्यानंतर देवेंद्रनाथांचे वडील, देवेंद्रनाथ टागोरांचे वडील द्वारकानाथ टागोर यांनी 1833 ते 1843 पर्यंत ब्राह्मो समाजाचं काम पाहिलेलं आहे. 1839ला द्वारकानाथ टागोरांनी तत्वबोधिनी सभा किंवा तत्वबोधिनी पत्रिकाची स्थापना केलेली आहे. 1844 साली महर्षी देवेंद्रनाथ टागोर आले. या देवेंद्रनाथ टागोरांनी ब्राह्मो समाजाचे सूत्र स्वतःच्या हातात घेतले आणि त्यास नवसंजीवनी प्राप्त करून दिलेली आहे. पुढे केशवचंद्र सेन यांनी 1866 मध्ये फुटले. ते ब्राह्मो समाजाचे जे केशवचंद्र सेन सदस्य होते ते फुटले आणि त्यांनी भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना केली. मग 1966ला भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना केशवचंद्र सेन यांनी केली. आणि जो मूळचा ब्राह्मो समाज होता त्याचं नाव राहिलं आदी ब्राह्मो समाज. म्हणजे तिथं ब्राह्मो समाजाच्या 2 शाखा झाल्यात. एक भारतीय ब्राह्मो समाज जो केशवचंद्र सेन यांनी स्थापन केला आहे आणि दुसरा मूळचा जो येतो आदी ब्राह्मो समाज. केशवचंद्रांनी आपल्या मुलीचे 14व्या वर्षी लग्न केल्याने नाराज होऊन त्यांच्या अनुयायांनी फुटून, आता भारतीय ब्राह्मो समाजात काय झालं की केशवचंद्र सेन हे त्याचे मेन होते भारतीय ब्राह्मो समाजाचे. त्यांनीच आपल्या मुलीचं 14व्या वर्षी लग्न केलं, म्हणजेच बालवयात लग्न केलं. त्याच्यामुळे त्यांचे अनुयायी नाराज झाले आणि त्यांनी फुटून साधारण ब्राह्मो समाज स्थापन केलेला आहे. म्हणजे पहा, ब्राह्मो समाजाचे शक्ल जे झालेत किंवा जे भाग पडलेत ते आधी झाले भारतीय ब्राह्मो समाज जो केशवचंद्र सेन यांनी स्थापन केला आहे आणि मूळचा जो होता तो आदी ब्राह्मो समाज. आता भारतीय ब्राह्मो समाजाचे परत 2 भाग झाले, एक साधारण ब्राह्मो समाज आणि भारतीय ब्राह्मो समाज. तर हे लक्षात घ्या, इथे प्रश्न येऊ शकतो, ऑलरेडी येऊन गेलेला आहे याच्यावरती प्रश्न. हिंदी संस्कृतीचा आत्मा जागृत करण्याचे कार्य ब्राह्मो समाजाने केलेले, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हिंदी संस्कृतीचा आत्मा जागृत करण्याचे कार्य कोणत्या समाजाने केले तर ब्राह्मो समाजाने केले आहे. आता पुढे जे आपण पाहतोय ते आहे प्रार्थना समाज. प्रार्थना समाज स्थापन करण्यामागचा जो प्रेरणास्त्रोत होता तेच केशवचंद्र सेन होते. 31 मार्च 1867ला पांडुरंग तरखडकर व इतर, त्याच्यामध्ये आत्माराम तरखडकर पण होते, रानडे पण होते, यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन प्रार्थना समाजाची स्थापना केली. प्रमुख पांडुरंग तरखडकर. याचं ठिकाण जे होतं ते होतं मुंबई, हे लक्षात घ्या. उद्देश, प्रार्थना समाजाचा उद्देश काय होता? एकेश्वरवादाच्या सिद्धांताव्यतिरिक्त समाज सुधारणा. म्हणजे एकेश्वरवादाचा जो सिद्धांत आहे त्याच्या व्यतिरिक्त समाज सुधारणा करणे हे प्रार्थना समाजाचा उद्देश होता. आणि त्याच्या स्थापनेमागील प्रेरणास्त्रोत केशवचंद्र सेन होते, हे लक्षात घ्या. कारण की एकेश्वरवाद हा ब्राह्मो समाजाचा होता, त्याच्या व्यतिरिक्त सुधारणा करणं प्रार्थना समाजाचा उद्देश होता. तत्व, यांनी पण परमेश्वर एक आहे हेच सांगितलंय. म्हणजे यांनी पण एकेश्वरवाद आहे ठेवलेला आहे, फक्त आता त्याच्या व्यतिरिक्त अजून काय केलं ते पाहायचं. परमेश्वर एक आहे, तो सर्व विश्वाचा निर्माता आहे, निराकार आहे. सत्य, सदाचार आणि भक्ती हे परमेश्वराच्या उपासनाचे खरे मार्ग आहेत. यांनी परमेश्वराच्या उपासनेचे मार्ग सांगितले, ते आहे सत्य, सदाचार आणि भक्ती. त्यानंतर मूर्तीपूजा परमेश्वराला मान्य नाही, हे तर स्पष्ट सांगितलंय. मूर्तीपूजा परमेश्वराला मान्य नाही. परमेश्वर अवतार घेत नाही. त्याने कोणताही धर्मग्रंथ लिहिलेला नाही. म्हणजे मूर्ती पण मान्य नाही, धर्मग्रंथ सुद्धा मान्य नाहीत, कारण की धर्मग्रंथ परमेश्वराने लिहिलेले नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे. सर्व माणसे एकाच परमेश्वराचे लेकरे आहेत असं प्रार्थना समाजाने सांगितलं. धर्मग्रंथ मान्य अमान्य हे सांगितलेलं नाहीये, परंतु धर्मग्रंथ परमेश्वराने लिहिलेले नाहीत हे मात्र ठामपणे सांगितलेलं आहे. आणि सर्व माणसे एकाच परमेश्वराचे लेकरे आहेत हेही सांगितले आहे.
आपण कार्य पाहतोय प्रार्थना समाजाची. जर कार्य आपण पाहिले प्रार्थना समाजाची तर ते हिंदू धर्मातील दोष दूर करण्यासाठी धर्म सुधारणा कार्य त्यांनी केलेलं आहे. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नाम जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न करणारी सोशल सर्व्हिस लीग म्हणजेच समाज सेवा संघ ही संस्था स्थापलेली आहे. त्यानंतर नामदार गोखले यांनी देशसेवेसाठी निर्भीड कार्यकर्ते निर्माण होण्यासाठी सर्वंट्स ऑफ इंडिया ही सोसायटी ही संस्था स्थापन केली. सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी म्हणजेच भारत सेवक समाजाची स्थापना केलेली आहे त्यांनी. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली. पंढरपूर येथे एक अनाथ बालक आश्रम सुरू केलेला आहे. मजुरांसाठी मुंबईत रात्रशाळा सुरू केलेल्या आहेत. आर्य महिला समाज ही स्त्रियांसाठी कार्य करणारी संस्था स्थापन केली, जी पंडित रमाबाई यांनी पुण्यात स्थापन केलेली आहे 1882ला. आर्य महिला समाज, पंडित रमाबाई, पुणे 1882. म्हणजे अशा प्रकारचे विविध संस्था स्थापन करून कार्य केलेले प्रार्थना समाजातील सदस्यांनी. ज्याच्यामध्ये प्रमुख आपण पुन्हा एकदा पाहूया. नाम जोशी यांची सोशल सर्व्हिस लीग म्हणजेच समाज सेवा संघ, गोखलेंची सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी म्हणजेच भारत सेवक समाज, महर्षी शिंदेंची डिप्रेस्ड क्लासेस मिशन, पंढरपूरला एक अनाथ बालकाश्रम, मजुरांसाठी मुंबईत रात्रशाळा आणि पंडित रमाबाई यांची आर्य महिला समाज. सत्यशोधक समाज. आता आपण सत्यशोधक समाज पाहूयात. सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873ला झालेली आहे. 1873, 24 सप्टेंबर. काही ठिकाणी 28 दिलं होतं पण ते चुकीचं आहे. 24 सप्टेंबर 1873ला झालेले आहे. संस्थापक आहेत ज्योतिबा गोविंदराव फुले, महात्मा फुले, ठिकाण पुणे. चा उद्देश काय होता तर सामाजिक सुधारणा चळवळीस व्यापक रूप देण्यासाठी व शूद्र व अशूद्रांची सर्वांगीण स्थिती सुधारण्यासाठी, शूद्र असो किंवा अतिशूद्र असो, या शूद्रांची अतिशूद्रांची सर्वांगीण स्थिती सुधारण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली गेलेली आहे. बहुजन समाजास धार्मिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करणे, धार्मिक आणि सामाजिक गुलामगिरी आहे त्यातून बहुजन समाजाला मुक्त करणे हे सुद्धा सत्यशोधक समाजाचा एक उद्देश होता. खरं पाहिलं तर बहुजन समाजाचा अज्ञानाचा काही सुशिक्षितांनी फायदा घेत त्यांना वेठीस धरला आणि त्यांची पिळवणूक केलेली. हे जर आपण इतिहास नीट वाचला तर आपल्याला समजून येईल. तर त्याच्यातून मुक्त करण्याचं सत्यशोधक समाजाचा उद्देश होता आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी प्रचंड कार्य त्यामध्ये केलेले. आपण ते पुढे पाहणारच आहोत. तत्व पाहूयात आपण सत्यशोधक समाजाची तत्वे. तर ईश्वर एकच आहे. इथे पण एकेश्वराचा पुरस्कार केलेला आहे. ईश्वर एकच आहे, तो निर्गुण निराकार आहे. सर्व माणसे एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. सर्व माणसे एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. मानवाला जातीमुळे नव्हे तर त्याच्या गुणांमुळे श्रेष्ठत्व प्राप्त होते. पहा, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे वैदिक काळात जर आपण पाहिलं तर वैदिक काळामध्ये कसं होतं की जो व्यक्ती जे कार्य करेल त्याची ती ओळख असायची आणि प्रत्येक व्यक्तीला त्याच्या क्षमतेनुसार त्याला आपल्या याच्यामध्ये सुधारणा करणे, आपल्या दर्जात सुधारणा करण्याची संधी होती. परंतु मनुस्मृती आल्यानंतर किंवा त्यानंतर जी समाजाची उतरण रचली गेली जातीची, आणि ती जातीची उतरण आल्यानंतर मग सोनाराचं पोरग सोनार, लोहाराचं पोरग लोहार, सुताराचं पोरग सुतार, अशा पद्धतीचं जे आलं त्याच्यानंतर ते परंपरागत होती गेलं आणि माणसाला बंदिस्त केलं गेलं त्याच्या त्या उतरंडीमध्ये. आणि त्याला मग तिथून परत ते श्रेष्ठ सिद्ध करताच येत नव्हतं. अपवाद त्याला आहेत, कारण की काही लोक युद्ध कौशल्यात निपुण असल्यामुळे क्षत्रियांमध्ये येऊन त्यांना सिद्ध केलं, तो भाग वेगळा. परंतु एक प्रकारचे जातीमुळे ओळख प्राप्त झाली माणसाला, गुणांमुळे जी ओळख प्राप्त व्हायची ते बंद झालं आणि त्याचा खूप मोठा तोटा बहुजनांना झालेला आहे. त्याच्यामुळेच बहुजनांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी तर सत्यशोधक समाजाची स्थापना झाली होती. तर मग त्याच्यामुळे हे तत्व आलं की माणसाला जातीमुळे नव्हे तर गुणांमुळे श्रेष्ठत्व प्राप्त होते. त्याच्यानंतर कोणताही धर्मग्रंथ ईश्वर निर्मित नाही आहे. म्हणजे जे काही धर्मग्रंथ आहेत ते माणसानेच लिहिलेले आहेत, ईश्वर निर्मित नाहीत, कोणत्याही ईश्वराने येऊन ते काही निर्माण केलेले नाहीत, असं यांचं पण तत्व होतं. सर्व धर्मग्रंथांची निर्मिती मानवानेच केलेली आहे.
परमेश्वराची प्रार्थना करण्यास पुरोहिताची गरज नाही. आपण पाहतो जे पुरोहित आहेत सगळेच वाईट असतात अशातला भाग नाही, परंतु मग अनेकांनी पिळवणूकच केली या परमेश्वराच्या प्रार्थनेच्या नावाखाली. खूप लूट झालेली आहे बहुजनांची. त्याच्यानंतर जे भोंदू होते, भोंदूंनी वेगवेगळे जादूटोणे आणले सायंटिफिकली. आपण जर हळदीवरती लिंबू पिळलं तर ते लाल रंगाचे होते, पण मग तेच भुताटकी बाकीच्या गोष्टी यासाठी भोंदूंनी खूप पिळवणूक केलेली आहे लोकांची. तर मग ते त्याच्यामध्ये पुरोहिताची गरजच नाही परमेश्वराची प्रार्थना करण्यास. हे डायरेक्ट तत्वात आलेले आहे सत्यशोधक समाजाच्या. त्याच्यानंतर कार्य आपण पाहतोय, समाजाने लोकांना स्वाभिमानी बनवलं. सत्यशोधक समाज जो आहे त्यांनी लोकांना स्वाभिमानी बनवलं. त्यांच्यातलं आत्मभान जागृत केलेलं आहे. जे गंजपेठ होती पुण्यातली, तिथे सावतामाळी फ्री बोर्डिंगची स्थापना केली. सर्व जाती धर्मातील लोकांना समाजात प्रवेश दिलेला आहे. सत्यशोधक समाजामध्ये सर्व जाती धर्मातील लोकांना प्रवेश दिलेला आहे. असा त्याच्यात भेदभाव केला गेला नाही. हेच त्याचं खासियत होती. समाजाच्या कार्याने छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी निरपेक्ष कार्यकर्त्यांची एक नवी पिढी महाराष्ट्रात उदयास आलेली आहे. म्हणजे या सर्वांवरती मग आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, यांच्यावरती सत्यशोधक समाजाचा प्रभाव होता. स्त्री शिक्षणावरती भर दिलेला आहे. आपण पाहतो महात्मा फुलेंनी स्त्रियांसाठी शाळा सुरू केल्या. अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा चालू केलेल्या आहेत. सत्यशोधक समाजाच्या प्रचारासाठी कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू हे साप्ताहिक चालवलं. दीनबंधू हे साप्ताहिक चालवलेलं आहे. पुढे आपण पाहतोय आर्य समाज. आपण आर्य समाज आता पाहूयात. आर्य समाज याची स्थापना 10 एप्रिल 1875ला केलेली. 10 एप्रिल 1875ला ती केलेली आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी. स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. त्यांचंच नाव आहे मूळशंकर. मूळशंकर हे त्यांचंच नाव आहे. तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी हिंदी राष्ट्रभाषा म्हणून हिंदीचा स्वीकार केलेला आहे. आणि स्वराज्य शब्दाचा प्रथम वापर पण स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेला आहे. स्वराज्य शब्दाचा प्रथम वापर. आपण इथं महत्त्वाचं पाहूया की इंडिया फॉर इंडियन्स हा नारा त्यांनी दिलेला आहे. इंडिया फॉर इंडियन्स, ठीक आहे. आणि त्यांनी गौरक्षिणी सभा व गौ करुणानिधी पुस्तक गौसेवेसाठी काढलेलं आहे. हे झालं वरवरती. आपण स्वामी दयानंद सरस्वती यांची सखोल माहिती समाजसुधारकांमध्ये करणारच आहोत, पाहणारच आहोत. आता उद्देश पाहूयात आपण आर्य समाजाचा. तर आर्य समाजाची स्थापना जी केली ती मुंबईमध्ये केलेली आहे. याचा उद्देश होता प्राचीन वैदिक ज्ञानाला शुद्ध रूपात समोर आणण्यासाठी. म्हणजे प्राचीन जे वैदिक ज्ञान आहे आपलं त्याला शुद्ध रूपात समोर आणायचं, लोकांसमोर आणायचं, सोप्या भाषेत शुद्ध रूपात. त्यासाठी आर्य समाजाची स्थापना केली गेली. म्हणून तो नारा किंवा संदेश दिला गेला होता, गो बॅक टू वेदास, वेदांकडे परत चला. तर टिप पाहतोय आपण की स्वामींनी लाहोर येथे 1877मध्ये आर्य समाजाची एक शाखा स्थापन केली होती लाहोरला. पुढील काळात लाहोर हेच आर्य समाजाचे प्रमुख केंद्र बनलंय. म्हणजे जरी आर्य समाजाची स्थापना मुंबईत केली असली तरी प्रमुख केंद्र नंतरच्या काळात बनलं ते लाहोर. जे तत्वे आपण पाहतोय, तत्वे पहा, परमेश्वर हा विश्वाचा निर्माण करता व पालन करता आहे. परमेश्वर हा विश्वाचा निर्माण करता आणि पालन करता आहे. परमेश्वर हेच सत्य ज्ञानाचं मूळ आहे. परमेश्वराच्या शुद्ध स्वरूपाचे ज्ञान वेदात असून वेदाचे अध्ययन करणं हे प्रत्येक हिंदू मात्राचं कर्तव्य आहे. म्हणजे प्रत्येक हिंदूंनी वेदाचा अभ्यास केला पाहिजे. कारण की परमेश्वराच्या शुद्ध स्वरूपाचं ज्ञान आपल्याला वेदातूनच समजू शकतं असं आर्य समाजाच्या तत्वांमध्ये सांगितलं. वेद हा आर्यांचा पवित्र ग्रंथ असून त्याचे प्रामाण्य सर्व आर्यांनी मानले पाहिजे. म्हणजे आर्यांचा पवित्र ग्रंथ वेद आहे आणि वेदांचे प्रामाण्य सर्व आर्यांनी मानले पाहिजे. प्रत्येकाने असत्याचा त्याग केला पाहिजे व सत्याचा स्वीकार केला पाहिजे, हेही सांगितलं गेलं. कार्य जर पाहिलं आर्य समाजाचं तर आर्य समाजाने हिंदू धर्मातून परधर्मात गेलेल्यांना शुद्ध करून परत स्वधर्मात येण्याचं कार्य केलेलं आहे. म्हणजेच धर्म परिवर्तनामध्ये जे कार्य केलं गेलं ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून किंवा इतरांकडून, त्यांना शुद्धीकरण चळवळ आर्य समाजाने सुरू केली. म्हणजे त्या धर्मात गेलेल्यांना परत हिंदू धर्मात आणण्याचं कार्य शुद्धीकरण चळवळ जी आहे ते आर्य समाजाने सुरू केली. लाला हंसराजांनी दयानंद अँग्लो वैदिक स्कूलची स्थापना केली होती. दयानंद अँग्लो वैदिक स्कूल. या समाजाचे प्रचारक स्वामी श्रद्धानंद यांनी हरिद्वार
म्हणजे कांगडे येथे हरिद्वारजवळ जे कांगडे आहे तिथे स्वामी श्रद्धानंद यांनी गुरुकुल पद्धतीने धार्मिक शिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्यास अनुकूल अशी पार्श्वभूमी तयार केलेली हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. भारतीय स्वातंत्र्यास अनुकूल अशी पार्श्वभूमी तयार करण्याचं कार्य आर्य समाजाने केलेलं आहे. लक्षात घ्यायच्यावर प्रश्न येऊ शकतो. म्हणून व्हॅलेंटाईन चिरोल आर्य समाजालाच खऱ्या अर्थाने भारतीय असंतोषाचा जनक मानतो. म्हणजे भारतीय असंतोषाचे जनक व्हॅलेंटाईन चिरोल यांनी अजून लोकमान्य टिळकांना देखील म्हटलेलं आहे. पण तो आर्य समाजाला देखील भारतीय असंतोषाचा जनक मानतो व्हॅलेंटाईन चिरोल. हे लक्षात घ्या. ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. स्वामींनी वेदातील ज्ञान सोप्या भाषेत करण्यासाठी सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ हिंदी आणि संस्कृत भाषेत लिहिला. दयानंद सरस्वती यांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे? सत्यार्थ प्रकाश. कोणत्या भाषेत लिहिला? हिंदी आणि संस्कृत भाषेत. हे लक्षात घ्या. 2 भाषेत लिहिला गेलेला आहे. 1874 मध्ये सत्यार्थ प्रकाशला आर्य समाजाचं बायबल म्हटलं गेलं. स्वामींनी प्रथमच इंडिया फॉर इंडियन्स हा नारा दिला, आपण पाहिलं आधीच. आणि भगिनी निवेदितांनी या धर्माचे लढाऊ हिंदू धर्म असे वर्णन केलेले आहे. भगिनी निवेदिता यांनी हिंदू धर्माचं लढाऊ हिंदू धर्म असं वर्णन आर्य समाजाचं केलेलं आहे. आता आपण पाहूयात थिओसॉफिकल सोसायटी. याची स्थापना 1875 झालेली आहे. संस्थापक मॅडम ब्लावाटस्की व कर्नल अस्कॉट यांनी न्यूयॉर्क येथे केली होती. याचा उद्देश होता आत्मिक उन्नती व अंतर्ज्ञानाद्वारे ईश्वरी ज्ञान प्राप्त करणे. नंतर भारतीय संस्कृतीची जोपासना करणे हा एक त्याचा उद्देश होता. भारतात 1882 मध्ये 1882 मध्ये कर्नल अस्कॉट यांनी एक शाखा मद्रासजवळ आडार येथे स्थापन केली होती. मद्रासजवळ आडार येथे. आणि त्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर त्याचं अध्यक्षपद ॲनी बेझंट यांच्याकडे आलं होतं. मग ती आडार येते मद्रासजवळ 1882ला. आणि त्याचे अध्यक्ष नंतर होत्या भारतामध्ये ॲनी बेझंट. तर त्या सोसायटीचे तत्त्वे आपण पाहूयात की आध्यात्मिक बंधुभाव निर्माण करणे, भारतीय संस्कृती विचारसरणी यांची जोपासना करणे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की भारतीय संस्कृती आणि विचारसरणी यांची जोपासना करणे तत्त्व पुढीलपैकी कोणत्या समाजाचं किंवा संस्थेचं होतं? ते थिओसॉफिकल सोसायटीचं होतं. कार्य बघा, आपण आता कार्य बघूयात. थिओसॉफिकल सोसायटी भारतात हिंदूंच्या पुनर्जागरणाची चळवळ बनलेली आहे. बेझंटने भारतीयांच्या मनात आत्मविश्वास व राष्ट्रवादाची भावना निर्माण केली. कोणी केली? ॲनी बेझंट यांनी भारतीयांच्या मनात आत्मविश्वास व राष्ट्रवादाची भावना निर्माण केली. 1898 मध्ये बनारस येथे सेंट्रल हिंदू कॉलेज सुरू केलेलं आहे ॲनी बेझंट यांनी. कुठं केलेलं आहे सेंट्रल हिंदू कॉलेज? बनारसला 1898 मध्ये. 1916 मध्ये त्याच्याच रूपांतर बनारस हिंदू विश्वविद्यालयात झालेलं आहे. बनारस हिंदू विश्वविद्यालय. ॲक्च्युली जी बनारस येथे सेंट्रल हिंदू कॉलेज स्थापन झाले त्याची स्थापना केलेली पंडित म्हणजे त्याला जे विकसित केले ते पंडित मदन मोहन मालवीय यांनी केलेले आहे. पंडित मदन मोहन मालवीय हे लक्षात घ्या. त्यानंतर 1916 मध्ये त्याचं रूपांतर बनारस हिंदू विश्वविद्यालयात झालेलं आहे. म्हणजे ते मदन मोहन मालवीय, पंडित मदन मोहन मालवीय यांनी ते हिंदू विश्वविद्यालयात त्याचं रूपांतर केलेलं आहे. त्यानंतर 1916 मध्ये आयर्लंडवरील होम रूल लीग प्रमाणेच भारतात होम रूल लीगची स्थापना केली. जसं आयर्लंडमध्ये होम रूल लीग स्थापन झाले तसे ॲनी बेझंट यांनी भारतात होम रूल लीगची स्थापना केली. लोकमान्य टिळकांनी आधी महाराष्ट्र स्थापन केली, त्यानंतर ॲनी बेझंट यांनी स्थापन केलेली. त्याच्यानंतर आपण याचा बनारस विश्व हिंदू विद्यालयाचा इतिहासच एक थोडक्यात पाहून घेऊयात. पहा काय झालं की बनारस येथे काय झालेलं की एक डंकन नावाचा व्यक्ती, आपण पाहिलं शिक्षणामध्ये की डंकनने 1791 मध्ये संस्कृत महाविद्यालय बनारसला स्थापन केलं होतं. त्याच बनारसला सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना ॲनी बेझंट यांनी 1898ला केली. सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना. ज्या सेंट्रल हिंदू कॉलेजचं रूपांतर पंडित मदन मोहन मालवीय यांनी 1916ला बनारस हिंदू विश्वविद्यालयामध्ये केलेलं आहे. ॲनी बेझंट यांच्या विचारांना दैवविज्ञान म्हणून ओळखतात. हे लक्षात घ्या, दैवविज्ञान. त्या काँग्रेसच्या 33व्या अधिवेशनाच्या म्हणजे कलकत्त्याला जे 1917ला झालं त्याच्या प्रथम महिला अध्यक्षा देखील होत्या ॲनी बेझंट. पुढे रामकृष्ण मिशन आता आपण पाहूयात. रामकृष्ण मिशनची स्थापना 1 मे 1897ला
स्वामी विवेकानंद यांनी केलेले आहे. त्यांचं पूर्ण नाव आहे नरेंद्र विश्वनाथ दत्त. याचं ठिकाण जे आहे रामकृष्ण मिशनचं ते कलकत्त्याला आहे. रामकृष्ण मिशन याच्यामध्ये आपण पाहतोय 19व्या शतकातील नव हिंदू जागरणाचे संस्थापक, 19व्या शतकातील नव हिंदू जागरणाचे संस्थापक असे स्वामी विवेकानंदांना म्हटलं गेलेलं आहे. उद्देश जो आहे रामकृष्ण मिशनचा तो स्वामी विवेकानंद यांनी गुरु रामकृष्ण परमहंस म्हणजेच गदाधर चॅटर्जी यांच्या निधनानंतर त्यांचे कार्य जिवंत ठेवण्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ स्थापना केली होती. 1899 मध्ये कलकत्त्याजवळ विवेकानंदांनी बेलूर मठाची स्थापना केली होती. बेलूर मठाची स्थापना, आणि हे बेलूर मठच पुढे जाऊन रामकृष्ण मिशनचं केंद्र बनलेलं आहे. याचे जे तत्व आहेत ते पाहूयात. दीनदुबळ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा. दीनदुबळे जे आहेत त्यांची सेवा करणं हीच ईश्वर सेवा, हे त्यांचं तत्व आहे. जे कार्य आहेत, स्वामी विवेकानंदांनी आपल्या गुरूंचा संदेश, विश्व धर्माचा संदेश सर्व जगभर पसरवला. आपण पाहिलं की त्यांनी न्यूयॉर्कला 1896 वेदांत सोसायटीची स्थापना केली होती. त्याच्यानंतर तत्पूर्वी 1893 त्यांनी प्रथम विश्व धर्म संमेलन शिकागो येथे ती धर्मसभा खूप गाजवली होती, बंधू आणि भगिनींनो या शब्दांवरतीच. आणि 1900 मध्ये त्यांनी दुसऱ्या विश्व धर्म परिषद जी पॅरिसला झाली तिथे पण सहभाग नोंदवला होता. तर जगभर त्यांनी पसरवलेलं आहे. त्यानंतर दुष्काळ, महापूर, चक्रीवादळे त्या प्रसंगी मिशनच्या कार्यकर्त्यांनी मानवतेची फार मोठी कामगिरी बजावली. आणि दुष्काळ, महापूर आणि चक्रीवादळात खूप मोठी कामगिरी त्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे. मग तिथे रेस्क्यू ऑपरेशन्स असतील, तिथे जे पीडित असतील त्यांना मदत करणं असेल, त्यांना जेवणाचा पुरवठा करणं, अन्नदान, हे खूप मोठी कामगिरी त्यांनी केलेली आहे. जखमींना त्यांची सेवा करणं वगैरे. स्वामी विवेकानंदांनी उठा, जागे व्हा, ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका, हे हा संदेश तरुणांना दिलेला आहे. लिखित पत्रिका त्यांच्या ज्या होत्या तेव्हा त्या प्रबुद्ध भारत इंग्रजीमधून प्रकाशित केली जायची, प्रबुद्ध भारत. आणि उद्बोधन हे बंगालीमधून छापले जायचे. तर अशा प्रकारे आपण रामकृष्ण मिशन पाहिले. यंग बंगाल आंदोलन 1828 आपण त्याच्या आधी थोडंसं पाहूयात की यंग बंगाल आंदोलन हे 1828ला डिरोजिओ, हेनरी विवियन डिरोजिओ यांनी सुरू केलेलं आहे. त्याचा उद्देश आधुनिक भारताचा प्रथम राष्ट्रकवी गणलं जातं ह्या डिरोजिओला. आधुनिक भारताचा प्रथम राष्ट्रकवी डिरोजिओ. याचा उद्देश जो होता आत्मविस्तार आणि समाज सुधारणा. हे ॲक्च्युली इथे आलंय मग उगवतं म्हणून आपण घेऊन टाकलं. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो की बाबा आधुनिक भारताचा प्रथम राष्ट्रकवी कोण, तर डिरोजिओ. त्याने कशाची स्थापना केली? यंग बंगाल आंदोलन. त्याचा उद्देश काय होता? ओके, म्हणजे मुस्लिम धर्मियातील धार्मिक सुधारणा चळवळी. याच्यामध्ये वहाबी आंदोलन सगळ्यात महत्त्वाचं आहे. वहाबी आंदोलन जे होतं ते पाश्चात्य प्रभावाविरुद्ध मुस्लिमांची झालेली सर्वप्रथम प्रतिक्रिया, ते म्हणजे वहाबी आंदोलन, किंवा त्यालाच म्हणायचं वलीउल्लाह आंदोलन होय. शाह वलीउल्लाह या 18व्या शतकातील भारतीय मुसलमानांचे प्रथम नेता होते, ज्यांनी भारतीय मुसलमानांच्या पतनाबद्दल चिंता व्यक्त केली होती, शाह वलीउल्लाह यांनी. पुढे वहाबी आंदोलनाचे नेते सय्यद अहमद बरेवली. पहा, सर सय्यद अहमद आणि सय्यद अहमद बरेवली वेगवेगळे आहेत, हे लक्षात घ्या. वहाबी आंदोलनाचे नेते सय्यद अहमद बरेवली यांनी सुरुवातीला हे आंदोलन शीख शासनाविरुद्ध सुरू केलं होतं, परंतु पंजाब इंग्रज साम्राज्यात विलीन झाल्यानंतर हे इंग्रज विरोधी याने वळण घेतलेलं आहे. त्यानंतर मौलवी चिराग आली हे मुस्लिम समाजात सुधारणा आंदोलन प्रारंभ करणारे प्रथम मुस्लिम व्यक्ती होते. थोडक्यात आपण लक्षात ठेवण्यासाठी चिराग जलाया अशी ट्रिक केली बघा की ज्ञान का चिराग जलाया, अज्ञान का अंधेरा मिटाया, त्या प्रकारे. तर मौलवी चिराग आली यांनी मुस्लिम समाजात सुधारणा आंदोलन प्रारंभ करणारे पहिले मुस्लिम व्यक्ती. प्रश्न आला की मुस्लिम समाजात सुधारणा आंदोलन प्रारंभ करणारे पहिले मुस्लिम व्यक्ती कोण, तर आपल्या लक्षात आलं पाहिजे की मुस्लिमांमध्ये किसने चिराग जलाया, तर मौलवी चिराग आली, असं लक्षात ठेवा. पुढे आहे अहमदिया आंदोलन. आता अहमदिया आंदोलन सुद्धा सर सय्यद अहमद खान यांचा इथं म्हणजे हे आपल्याला लगेच येऊ शकतं, तर तसं नाही. अहमदिया आंदोलन 1889ला मिर्झा गुलाम अहमद यांनी सुरू केलेलं आहे, लक्षात ठेवा. मिर्झा गुलाम अहमद. याचं प्रमुख केंद्र होतं पंजाबमध्ये गुरदासपूर जिल्हा कादियानगर. अहमदिया आंदोलनाचे तत्व
अहमद यांनी 1880मध्ये बराहीन ए अहमदिया या पुस्तकात नमूद केलेले आहे. बराहीन ए अहमदिया असं येऊ शकतं की बराहीन ए अहमदिया हे पुस्तक कोणी लिहिलं, आणि आपल्याला आपसुकच नेहमीचं उत्तर येऊ शकतं सर सय्यद अहमद खान. तर ते चूक आहे. बराहीन ए अहमदिया हे पुस्तक लिहिले मिर्झा गुलाम अहमद यांनी, हे लक्षात ठेवा. आता पुढे जे आहे अलीगढ चळवळ, इथे सर सय्यद अहमद येत आहेत. सर सय्यद अहमद खान येत आहेत अलीगढ चळवळ इथे. यांनी हिंदू मुस्लिमांना भारताचे डोळे म्हटलेले आहे. म्हणजे भारताचे 2 डोळे, एक डोळा हिंदू आणि एक डोळा मुस्लिम, असं सर सय्यद अहमद खान यांनी म्हटलेलं आहे. हे लक्षात घ्या. याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे, पुन्हा येऊ शकतो, कारण की बऱ्याच वर्षापूर्वी आला होता. मला वाटतं 2013च्या पूर्व परीक्षेत आलेला आहे. 1877मध्ये अलीगढ येथे अँग्लो ओरिएंटल कॉलेज स्थापना झालेली. अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना 1877मध्ये अलीगडला केली. मुस्लिम समाजातील पिरी मुरादीची जी प्रथा होती ती समाप्त करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. आपल्यात म्हणजे थोडक्यात हिंदू धर्मामध्ये जे कुप्रथा होत्या त्याचा समाप्त करण्यासाठी समाजसुधारकांनी प्रयत्न केले. तसेच मुस्लिम धर्मियांमध्ये पिरी मुरादीची जी प्रथा होती ती समाप्त करण्यासाठी सर सय्यद अहमद खान यांनी प्रयत्न केलेले आहेत. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी तहजीब उल अखलाफ या पत्रकातून केलेला आहे. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर 1864ला सायंटिफिक सोसायटीची स्थापना केलेली आहे त्यांनी, आणि देशभक्त असोसिएशनची देखील स्थापना केलेली आहे. सायंटिफिक सोसायटीची स्थापना आणि देशभक्त असोसिएशनची स्थापना. मला वाटतं सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेवरती मागच्या वर्षी पूर्व परीक्षेत प्रश्न येऊन गेलेला आहे. अलीगड मुसलमानांच्या धार्मिक व सांस्कृतिक पुनरुत्थानाचं केंद्र बनलेलं होतं अलीगड. अँग्लो ओरिएंटल जे स्कूल स्थापन केलं होतं त्या स्कूलचं रूपांतर पुढे 1920ला अलीगड मुस्लिम विद्यापीठात झालं. अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी आत्ताची आहे ते 1920ला. पुढं आहे ते देवबंद चळवळ. आपण पाहतोय देवबंद चळवळ ही हे एक ठिकाण आहे. कोणत्याही देवाला कुठं बंद करायचं नाही आहे, तर एक ठिकाण आहे देवबंद नावाचं, सहारनपूर जिल्ह्यातील उत्तर प्रदेशमधलं. तिथे ही चळवळ सुरू झाली म्हणून तिला देवबंद चळवळ असं नाव दिलेलं आहे. तर ते उलेमा मोहम्मद कासिम वनौतवी व रशीद अहमद गंगोही यांनी देवबंद या ठिकाणी एक विद्यालय स्थापन केलं होतं, आणि तिथून ही चळवळ सुरू झालेली. एक विद्यालय स्थापन केलं. त्याचा उद्देश काय होता की मुस्लिम संप्रदायासाठी धार्मिक नेत्यांना शिक्षण द्यायचं तिथं, जे धार्मिक नेते आहेत त्यांना, आणि दुसरं मुस्लिम संप्रदायाचा नैतिक व धार्मिक पुनरुच्चार करायचा आहे, यासाठी ते देवबंद चळवळ. लक्षात घ्या. त्याच्यानंतर असंच एक देव समाज स्थापन झालेला आहे. देव समाज जो 1887ला स्थापन झाला. शिवनारायण अग्निहोत्री यांनी सुरू केलेला आहे. गुरुला देव समाजाचे अनुयायी सत्यदेव म्हणायचे, आणि देव समाजाचे साहित्य होते देवशास्त्र, आणि विचार होते देवधर्म. अशा प्रकारचा देव समाज होता. पुढे आता राहिले एक शेवटचा भाग आपण पाहतो आता, जे म्हणजे शीख सुधारणा, शीख धर्मियांमधल्या सुधारणा जो, आणि एक पारशी सुधारणा. हे शेवटचे 2 भाग आपण पाहिलं की आपल्या धार्मिक सुधारण्याचा हा प्रकरण इथे संपत आहे. शीख सुधारणा याचे अग्रदूत जे आहेत, अग्रदूत ते आहेत दयालदास आहेत. अमृतसर येथे सिंह सभा चळवळ सुरू झाली होती. सिंह सभा मुख्य खालसा दिवाण संस्थेने अमृतसरमध्ये अनेक गुरुद्वारा स्थापलेले होते. सिंह सभेची एक चळवळ अकाली चळवळ होती. लक्षात घ्या, अकाली चळवळ. 1922मध्ये शीख गुरुद्वारा कायदा संमत करण्यात आला. ही अकाली चळवळ जी होती ती त्यांच्या जी सुरू केली होती सिंह सभेने, त्याची पुढं मग 1922ला परिणती आहे की शीख गुरुद्वारा कायदा संमत केलेला आहे. शीख सुधारणा. पारशी सुधारणामध्ये आपण पाहतोय, एवढंच लक्षात ठेवा, शीख सुधारणेचे अग्रदूत दयालदास आहेत. दयालदास. पारशी सुधारणा फैनजी किंवा दादाबाई नवरोजी हे लक्षात ठेवा. 1851मध्ये रहनुमाई माजदायासन सभा ही स्थापन केलेली मुंबईमध्ये. चळवळीचा उद्देश होता पारशी जमातीत पोहोचवण्यासाठी रास्त गोफ्तार नावाचे एक वृत्तपत्र दादाभाई नवरोजींनी सुरू केलं. रास्त गोफ्तार म्हणजे सत्यवादी. पडदा प्रथा समाप्त करणे आणि स्त्रियांच्या शिक्षणावरती त्यांनी भर दिलेला आहे. तर अशा प्रकारे आपलं सामाजिक व धार्मिक सुधारणांवरती हे प्रकरण बऱ्यापैकी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला आवडलं असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोचवा, कारण की त्यांचे हा घटक क्लिअर होईल.
आणि शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.